आजपासून 5 लाख बहिणींना हप्ता मिळणार नाही। नवीन लेटेस्ट अपडेट आलेली आहे। 5 लाख लाडक्या बहिणींचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून परत घेतले जाणार नाही। 5 लाख लाडक्या बहिणींचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून परत घेतले जाणार नाही अशी स्पष्टपणे माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। यामध्ये कोणत्या 5 लाख महिला आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलची जी नवीन लेटेस्ट अपडेट दिलेली आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत। म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जास्त मोठा नाहीये, छोटासाच व्हिडिओ आहे, पण या छोट्याशा व्हिडिओमधनं तुम्हाला खूप मोठी माहिती मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही महत्त्वाची अपडेट लगेचच समजेल। तर मित्रांनो, आता पहा, लाडकी बहीण योजना मार्फत महिलांना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही। याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही। याचाच अर्थ ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत, जी ही पडताळणी झालेली आहे, या पडताळणीमध्ये ज्या 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना जानेवारी पासून हप्ता मिळणार नाही। त्यांचा जानेवारी पासून कायमस्वरूपी हप्ता निधी बंद झालेला आहे। मात्र याआधी त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निकषात न बसता पण जो काही लाभ घेतलेला आहे तो लाभ परत वसूल होणार नाहीये, परत घेतला जाणार नाहीये। तो लाभ त्यांच्याकडेच राहील, मात्र जानेवारी पासून त्यांना पुढचा लाभ मिळणार नाही। तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी म्हणजेच हप्ता परत घेणे उचित ठरणार नाही अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। म्हणूनच लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 दरम्यान देण्यात आलेला लाभार्थी रक्कम परत घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आता आम्ही निकषात बसत नाहीये, आम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला नाहीये, तर मग आता जे काही आमचे पैसे आहेत जे आम्हाला आधी जुलै ते डिसेंबरपर्यंत मिळाले आहेत, जुलै म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 6 हप्त्याचे जे तुम्हाला काय 9,000 जे काही 6 हप्त्याचे तुम्हाला 9,000 मिळालेले आहेत ते काही परत घेतले जाणार नाही। आणि तसेच असा उल्लेख करण्यात आलेला आहे की तुम्हाला पडताळणीमध्ये तुम्ही निकषात बसत नाहीये आणि त्याचमुळे तुम्हाला जानेवारी पासूनचा हप्ता मिळणार नाहीये असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि आधी मिळालेला हप्ता देखील वसूल करणार नाहीये। आता यामध्ये ज्या 5 लाख महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अपात्र महिला आहेत याबद्दलची माहिती समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला समजेल। जर तुम्हाला देखील जानेवारीचा हप्ता आलेला नाहीये, मात्र तुम्हाला समजत नाहीये की मला जानेवारीचा हप्ता का नाही आलाय, का मी का अपात्र ठरली आहे का, तर सरकार काय तुम्हाला मेसेज करून पाठवणार नाही। जसं पैसे पाठवताना मेसेज करत होते तसे काय तुम्हाला मेसेज करून पाठवणार नाहीये। मात्र हा निकष जर तुम्ही बघितला आणि ही माहिती जर तुम्ही बघितली तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कदाचित तुम्ही यामध्ये बसत नाहीये आणि पडताळणीमध्ये तुम्ही बाद झालेला आहात आणि त्यामुळे तुम्हाला जानेवारी पासूनचा पुढचा हप्ता मिळणार नाहीये। तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला 2,60,000 अशा महिलांचे अर्ज पूर्णपणे बाद करण्यात आलेले आहेत। याचाच अर्थ की ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान घेत आहेत, या योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये आणि अशा 2,60,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत। त्यांना आता पुढचे जानेवारी नंतरचे पुढचे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये। ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यांना फक्त संजय गांधी निराधार योजनेचाच लाभ मिळणार आहे।
त्याचबरोबर 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला, ज्यामध्ये 1,10,000 अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही, अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. तर ज्या महिला 65 वर्षापेक्षा जास्त आहेत, म्हणजे ज्या महिलांचं वय 65च्या वर आहे, अशा देखील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुम्हाला जानेवारीच्या आधीपर्यंत 65 वयापेक्षा जास्त वय असून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असेल, तर आता जानेवारीच्या पुढे तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही, मात्र तुमच्या अगोदरचे पैसे देखील घेतले जाणार नाही. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्याच्या नावाने 4 चाकी गाडी आहे, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला, त्याचबरोबर ज्या महिला स्वतःहून अर्ज सरेंडर करत आहेत, अशा देखील महिलांची संख्या एकूण 1,60,000 इतकी आहे. म्हणजे ह्या सगळ्यांची जेव्हा आपण टोटल करतो तर टोटल 5 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. आणि अशा अपात्र ठरलेल्या महिलांना इथून पुढे म्हणजे जानेवारीपासून पुढे हप्ता मिळणार नाही. याबरोबरच त्यांच्या खात्यामध्ये जे काही हप्ते जमा झाले आहेत, जे काही पैसे जमा झाले आहेत, ते राज्य सरकार परत घेणार नाही, असं स्पष्ट माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओवरून जाण्याआधी हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वाची माहिती भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची आणि दमदार अपडेट घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय आणि नमस्कार.